हाय फ्रेंड, मी मॉलमध्ये जायचंय. मी काय मॉलमध्ये जायचंय. नमस्कार मित्रांनो, आज मॉलमध्ये जाण्यासाठी पहिल्यांदा सकाळी गाडी वॉश करून घेतली. तयार होऊन आम्ही सगळे आता मॉलमध्ये निघालोय. आमच्या घरापासून आर सिटी मॉल अतिशय जवळ आहे. हा LBS रोडवरती असणारा मुंबईतील सर्वात मोठा मॉल आहे. नेहमी LBS रोडवरती खूप ट्रॅफिक असतं, पण आज शनिवार सुट्टीचा दिवस असल्याने थोडं कमी ट्रॅफिक दिसतं. अशा रीतीने आम्ही मॉलमध्ये एंट्री केली. सिक्युरिटी चेकिंग केल्यानंतर खूप सारी वळणं घेत आम्ही तिसऱ्या मजल्यावर आमची गाडी पार्क केली. मॉलमध्ये आल्यानंतर सुरुवातीला रिलायन्स स्टोअरमध्ये मी एंट्री घेतली. शॉपिंग खूप करायचे असल्यामुळे मी सुरुवातीलाच व्हील ट्रॉली घेऊन मॉलचा दौरा करू लागलो. कोणत्या वस्तू कुठे ठेवल्यात याचं पहिल्यांदा निरीक्षण केलं आणि आपल्याला ज्या वस्तू घ्यायच्या आहेत त्याची जागा शोधून काढली. जसं की तुम्ही पाहताय, आम्ही मॉलमध्ये सुरुवातीला घरातील किराणा मालाच्या वस्तू खरेदी केल्या. त्यामध्ये तांदूळ, त्याच पद्धतीने गहू, व ज्वारीची खरेदी केली. सर्व वस्तू पूर्णपणे त्याचं वजन करून त्याचं बिल बनवून आमच्या ट्रॉलीमध्ये ठेवला. घरातील धान्य खरेदी झाल्यानंतर आम्ही आता भाजीपाल्यातील वस्तू घेत आहे. आता संक्रांतीचा सण आलाय, त्यामुळे हरभरा हा तर घरात पूजेला लागतो. त्याच पद्धतीनं उर्वरित भाज्याही आम्ही आता मॉलमध्ये खरेदी केल्यात बघा. मॉलमधील विक्रेत्यांनी वेगवेगळे सॉसेस आणि चटण्या यांचीही मला टेस्ट दिली आणि मीही त्याचा आनंद घेतला आणि त्यांना फीडबॅकही दिला बरं का. आमच्या बच्चे कंपनींना गोटूराम नावाचा ज्यूस सापडला. त्याला घरातील धान्य, भाजीपाला या वस्तू घेतल्यानंतर आम्ही आलो ते घरातील छोट्या मोठ्या वस्तू खरेदी करण्यासाठी. हे करत असताना आईने घरातील देवपूजेचं साहित्यही घेतलं. मीही तिला मदत केली. त्याचबरोबर तिला एक मूवची पेनकिलर टूबी घेतली, कारण तिला गुडघेदुखीचा खूप त्रास होतो हल्ली. मॉलमध्ये मी माझ्यासाठी काही कपड्यांचीही खरेदी केली. सर्व वस्तू घेतल्यानंतर मी वळालो ते स्टेशनरी विभागामध्ये, कारण घरी असल्यानंतर मी ड्रॉइंग करतो, काही लिहित असतो. तर माझ्यासाठी एक नोटबुक घेतलं आणि काही पेन्स घेतले. ट्रॉली बॅग ही पाहून घेतल्या, कारण तुम्ही माझे रिझॉल्युशन्स बघितले असतील 2024चे. या वर्षात मला गोव्याला फिरायला जायचं आहे, त्यासाठी ट्रॉली बॅग ही बघून घेतल्या. सर्व शॉपिंग झाल्यानंतर आता आम्ही आलोय बिलिंग काउंटरला. तुम्ही पाहत आहात सर्व वस्तू मी बिलिंग काउंटरला देत आहे आणि इथं आमचं सर्व बिल तयार होत आहे. मॉलमध्ये आयनॉक्स थिएटरलाही फेरफटका मारून घेतला, कारण हे मुंबईतील अतिशय मोठं असं सिनेमा थिएटर आहे. मोठमोठे बॉलिवूड स्टार्स या ठिकाणी मूवीचे प्रीमियर बघायला येतात. आयनॉक्सची सफर झाल्यानंतर आता आम्ही निघालोय फूड काउंटरकडे. भरपूर फिरल्यामुळे आणि शॉपिंग केल्यामुळं आता भरपूर भूक लागली बघा. तर मी सुरुवातीला फ्रेंच फ्राईज खाल्लं, त्यानंतर कोल्ड्रिंक्स घेतलं आणि आता मी गरम गरम डोसा खातोय बघा. अशा रीतीने माझी मॉलमधली शॉपिंग पूर्ण झाली.
आणि आता आम्ही बाहेर पडतोय. अशा आहे, तुम्हाला माझी शॉपिंग आवडली असेल आणि माझं व्लॉगही. सर्वांना पुन्हा एकदा विनंती, माझं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.